नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. बरेचसे पालकांचे जे काही प्रश्न आहेत, आता या अंतिम टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा अजून काय क्लासेस वगैरे जॉईन केले पाहिजेत का, किंवा अजून इतर प्रश्न आहेत पालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे, आणि त्याला आन्सर करण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. तर मुळामध्ये मुलांनी आता या शेवटच्या 40 दिवसामध्ये कशा पद्धतीने गेलं पाहिजे पुढे. साधारण आज 31 जुलै आहे, ऑगस्ट महिन्याचे 31 डेज आणि 12 सप्टेंबरला एक्झाम आहे नीट परीक्षेची. तर ते 10 दिवस किंवा 11 दिवस आपण असं गृहीत धरूया. तर साधारण 42 दिवसाचा कालावधी मुलांच्या हातामध्ये आहे आणि या 42 दिवसामध्ये नीटच्या अनुषंगाने ते कसं इम्प्रूव्ह करू शकतील, कसा त्यांचा स्कोअर वाढेल, या संदर्भात बऱ्याचदा पालकांचे प्रश्न आहेत. तर थोडक्यात या संदर्भात मुलांनी काय काय केलं पाहिजे हे थोडक्यात आपण आता इथं मुलांना सांगणार आहोत. मुळामध्ये 11वी-12वीचा जो सिलेबस आहे नीटच्या अनुषंगाने तो NCERT बेस्ड सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये साधारण 11वी आणि 12वी मिळून फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी साधारण 96 to 97 टॉपिक्स याच्यामध्ये तुम्हाला 11वी प्लस 12वी मध्ये आहेत. तर या होल सिलेबसवर तुम्हाला नीटची परीक्षा द्यायची आहे. अर्थात जो सिलेबस वगळला यावर्षी तो सिलेबस वगळून साधारण 20-25% सिलेबस वगळलेला आहे. तो सिलेबस वगळून जो इतर सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित ही परीक्षा होईल. तर मग आता या 40-42 दिवसामध्ये काय काय मुलं करू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पालकांसाठी एक माझं वैयक्तिक सांगणं असं असेल की आता क्लासेस वगैरे लावण्याचा वेळ तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे. म्हणजे साधारण आता काही ठिकाणी ऑफलाईन क्लासेस सुरू झालेले असू शकतात, काही ठिकाणी टीचर्स काही मुलांना घेऊन त्यांचे डाऊट्स वगैरे सॉल्व्ह करत असतील, तो विषय वेगळा. परंतु क्लासरूम कोचिंग हे मुलांसाठी पण पॉसिबल नाही आहे आणि शिक्षकांसाठी पण पॉसिबल नाही आहे, कारण एवढ्या कमी वेळेमध्ये शिक्षक त्यांचं जे कार्य आहे गुणदानाचं किंवा शिकवण्याचं कार्य ते फार काही योग्य पद्धतीनं करू शकणार नाहीत, कारण सिलेबस खूप वास्ट आहे आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये संपूर्ण सिलेबस शिकवणं हे एवढं सोपं काम नाही आहे. त्यामुळं क्लासेस लावणं हा पर्याय नाही आहे. तर मग आता काय होऊ शकतं, बऱ्याचदा मागच्या 1.5 वर्षापासून जवळजवळ मुलांचे ऑनलाईन क्लासेस आहेत. म्हणजे जे 2021ला विद्यार्थी परीक्षा देतील नीट एक्झाम, तर ऑलमोस्ट मागचं वर्ष 2020 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालेला होता आणि अजूनपर्यंत म्हणजे आता जुलै 2021 संपतोय आज, तर आत्तापर्यंत जवळजवळ कुठेही ऑफलाईन क्लासेस झाले नाही. म्हणजे क्लासरूम कोचिंग मुलांना मिळालंच नाही अनुभवायला. त्यामुळे जो काय अभ्यास झाला तो ऑनलाईन पद्धतीनं झाला आणि ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा सुद्धा झाल्या. मग आता काय पर्याय उपलब्ध आहे, तर आता हे अपेक्षित आहे मुलांनी ज्या मुलांचं करिक्युलम म्हणजे अकॅडमिक्स खूप चांगलं आहे, स्ट्रॉंग आहे, ज्यांनी सातत्यानं 500-550 मार्क्स घेतलेले असतील टेस्टमध्ये, त्या मुलांनी टॉपिक वाईज जाऊन रिव्हिजन प्रॉपर करणं गरजेचं आहे. ऑन एन ॲव्हरेज 1 तासात 1.5 तासात फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, हे टॉपिक रिवाईज होतात आणि त्या टॉपिकवर किमान 1, 2, 3 टेस्ट त्यांनी जर दिल्या तर साधारण फिजिक्स केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये जर विचार केला पर्टिक्युलरली, तर फिजिक्समध्ये 50 पासून 100 पर्यंत न्यूमेरिकल्स एका टॉपिकवर असू शकतात. जर त्यांनी 3-4 टेस्ट सोडवल्या म्हणजे साधारण 20 मार्काची एक टेस्ट असेल, तर अशा पद्धतीने जर त्यांनी टेस्ट सोडवल्या तर त्या फिजिक्सवर किमान एका टॉपिकच्या त्याच्याकडून 60 न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होतील. आणि एवढे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह झाले रिव्हिजन करून, म्हणजे 1-1.5 तासाचं रिव्हिजन आणि 1 तासाच्या टेस्ट, अशा पद्धतीने जर ते गेले तर साधारण रोज 3 टॉपिक रिवाईज करणं आणि त्या 3 टॉपिकच्या टेस्ट जर दिल्या तर बरेचसे टॉपिक खूप छोटे छोटे त्यांचे जास्त टेस्ट होऊ शकतात किंवा त्यांचं रिव्हिजन कमी वेळेत होऊ शकतं बॉटनी झुलॉजीच्या बाबतीमध्ये. तर साधारण इथून पुढचे 42 जे दिवस राहिले त्यातल्या जवळजवळ 20 दिवसामध्ये तुमचं टॉपिक वाईज सगळे रिव्हिजन होऊ शकतात, त्याच्या टेस्ट होऊ शकतात. ऑन ऑन ॲव्हरेज 3 टॉपिक रिव्हिजन करणं मिनिमम, मोठे टॉपिक्स, आणि जेव्हा बॉटनी झुलॉजीचा विषय येईल तेव्हा तुम्ही 4 टॉपिक सुद्धा एका दिवसात रिव्हिजन करू शकता आणि त्याच्या टेस्ट देऊ शकता. शेवटच्या दिवसामध्ये किमान तुमचा 7 ते 8 तासाचा सेल्फ स्टडी म्हणजे रिव्हिजनच्या संदर्भातला आणि किमान 3 ते 4 तास सराव, प्रॅक्टिस, परीक्षा सोडवणं, एक्झाम सोडवणं हे अपेक्षित आहे. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 10 ते 12 तास जर तुम्ही स्पेंड केले तर निश्चितपणे तुमचे टॉपिक रिवाईज होऊन
तुमचं एक्झाम्स होऊन तुमचं टॉपिक वाईज प्रॉपर प्रिपरेशन होईल. मग असं अपेक्षित आहे की आता काही मुलांचा स्कोअर समजा एवढा होतच नाहीये, साधारण 300 350च्या रेंजमध्येच मार्क्स घेतात. त्या मुलांनी मॅक्झिमम फोकस करावं बायोवर, बॉटनी, झुलॉजी आणि नंतर केमिस्ट्री आणि काही प्रमाणात फिजिक्स. मी सगळंच करेल म्हटलं परंतु वर्षभर काय केलेलं नसेल तर काय होणार नाही. त्यामुळे जे जमतंय त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. तर ज्या मुलांनी फार प्रॅक्टिस केलेली नसेल, सराव केलेला नसेल किंवा यापूर्वी फार अभ्यासही केलेला नसेल त्या मुलांनी सरळ बायोवर फोकस करावं. बॉटनी, झुलॉजी 360 मार्काचा पेपर आहे, म्हणजे 360 मार्क्सचा टोटल पेपर. त्यापैकी जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला 200 250 मार्क्स पडले, केमिस्ट्रीला 70-75 मार्क्स पडले आणि फिजिक्सला 50 मार्क पडले तर 350 किंवा त्याच्या अबाव जर मार्क्स असतील तर सहजरित्या महाराष्ट्रामध्ये BAMSला किंवा BDSला नंबर विद्यार्थ्याचा लागू शकतो, कॅटेगरी कुठलीही असू द्या. मग अशा पद्धतीनं ज्यांचा रेंज 500च्या पुढे मार्क्स घेण्याची आहे किंवा ज्यांचं अकॅडमिक स्ट्रॉंग आहे त्यांनी ओव्हरऑल सगळे सिलेबस रिवाईज करावा आणि रिवाईज करून सगळ्या टॉपिकच्या टेस्ट द्याव्या. एकदा तुमचे सगळे टॉपिक रिवाईज झाले त्यानंतर तुम्ही सब्जेक्ट वाईज टेस्ट द्याव्यात. म्हणजे फिजिक्स 45 क्वेश्चन इंटू 4 मार्क्स म्हणजे 45 मिनिटाचा पेपर असेल. 11वी प्लस 12वी पूर्ण फिजिक्स. 2-3 दिवस त्याच्या सकाळ दुपार संध्याकाळ 3 टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केल्या तर 2-3 दिवसामध्ये तुमच्या त्या 10 टेस्ट सॉल्व्ह होऊ शकतात. तसंच केमिस्ट्रीचं 3 दिवस, तसंच बॉटनी, झुलॉजीचं 3 दिवस. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर पहिले 20 दिवस तुमच्या टॉपिक वाईज रिव्हिजनसाठी आणि टेस्टसाठी गेले. पुढचे 10 दिवस तुमचे सब्जेक्ट वाईजसाठी गेले. पूर्ण 11वी प्लस 12वीचा सब्जेक्ट वाईज सिलेबस. आणि शेवटच्या 10 ते 12 दिवसामध्ये रोज जर सकाळी 1, दुपारी 1, सायंकाळी 1 अशा पद्धतीने जर तुम्ही 3 टेस्ट सॉल्व्ह केल्या 720 मार्काच्या 3 तासाच्या तर शेवटच्या 10 ते 12 दिवसात तुमच्या 30 मॉक टेस्ट सॉल्व्ह होऊ शकतात. 30 ते 35 मॉक टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह केल्या 720 मार्काच्या तर निश्चितपणे तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होऊ शकतो. आता हे टेस्ट दिल्याचे फायदे तुम्हाला सांगतो. टेस्ट दिल्यामुळे एक तर तुमचे नंबर ऑफ न्यूमेरिकल्स तुमच्या हाताखालून जातील. तर बऱ्याचदा आज जरी प्रश्नाचं उत्तर चुकलं आणि तुम्हाला सोल्युशन उपलब्ध असेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा तो क्वेश्चन रिपीट होईल तेव्हा तो चुकणार नाही. म्हणजे काय अपेक्षित आहे आपल्याला, हे सराव यासाठी करायचं आहे आपल्याला. आज भलेही आपला आन्सर चुकेल पण येणाऱ्या काळात जर हा प्रश्न रिपीट झाला लगेचच एक्झाम देत असताना किंवा नंतरच्या काळात किंवा फायनल एक्झाममध्ये तर निश्चितपणे आपल्याला आपला प्रश्न त्यावेळेस तो चुकणार नाही, म्हणजे आपला स्कोअर वाढेल. दुसरा महत्वाचा विषय की एवढ्या परीक्षा दिल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. कारण आता मागच्या कित्येक दिवसापासून मुलं घरात आहेत, कुठलाही फार एक्झाम झालेले नाहीत. क्लासेसवाले नॉर्मली जेव्हा ऑफलाईन क्लासेस असतात ते त्यांच्या परीनं टेस्ट घेतात, परंतु यावर्षी तेही नव्हतं. तिसरा महत्वाचा विषय, बऱ्याचशा मुलांचे इंडिव्हिज्युअल ट्युशन्स आहेत. फिजिक्सचं वेगळं आहे, केमिस्ट्रीचं वेगळं आहे, बॉटनी, झुलॉजीचं वेगळं आहे. तर ते क्लासवाले टेस्ट घेतात पण कंबाईन टेस्ट होत नाही. कंबाईन 720 मार्काच्या ज्या टेस्ट व्हायला पाहिजे असतात त्या फार कमी स्वरूपात होतात. म्हणजे काय होतंय की मुलांचा जो टाइम मॅनेजमेंटचा फॅक्टर आहे त्याच्यात फार अडचणी येतात. आपल्याला जे मुलं परीक्षा फेस करणार आहे, मान्य की 180 पैकी 180 प्रश्न ते कदाचित सोडवणार नाही. 10% विद्यार्थी सोडून द्या पूर्ण भारतातले. मॅक्झिमम मुलं किती प्रश्न सोडू शकतात? 150, 160. या 160 प्रश्नांना पोहोचण्यासाठी वेळेचं नियोजन फार महत्वाचं आहे. 180 मिनिटांमध्ये 160 क्वेश्चन तुम्हाला रीड करून त्याचं योग्य उत्तर आन्सर निश्चित करून आन्सर तुम्हाला OMR वर मार्क करायचं. म्हणून काय आहे की तुम्हाला मॅक्झिमम प्रॅक्टिस फार गरजेची आहे. त्यानंतर मिस्टेक्स ज्या झाल्या त्या इम्प्रूव्ह होऊ शकतात. आज होऊ दे मिस्टेक्स, काय अडचण नाही, परंतु आज झालेल्या चुकांनंतर दुरुस्त म्हणजे पुढच्या वेळेस त्या चुका परत रिपीट होणार नाही. आणि तिसरा महत्वाचा विषय म्हणजे भरपूर आता गोष्टी मी तुम्हाला या दरम्यान सांगितल्या, सराव केल्यामुळं तुमच्या एक अभ्यासाला दिशा राहील. प्रॅक्टिस केल्यामुळे टेस्टची की बाबा रिव्हिजन करायचं आहे आणि त्यानंतर टेस्ट द्यायची आहे असं शेड्यूल जर असेल तर नेमकं तुम्ही काय करायचं या शेवटच्या 40 दिवसात हे तुम्हाला थोडंसं डायरेक्शन मिळेल. अदरवाईज मुलं रॅन्डमली पुस्तक घेऊन बसतात दिवस पण परीक्षाच देत नाहीत किंवा कुठले त्याचे पॅरामीटरच नाही स्वतःला चेक करण्याचे. सेल्फ असेसमेंट फार गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलं आता 300 350 मार्क्स घेतात आणि ते म्हणतात मला अंतिम परीक्षेत 550 मार्क्स मिळतील. असं होणार नाही. असं तुम्हाला अचानक एवढे मार्क्स मिळणार नाही. सातत्यानं तुम्हाला अगोदर होणाऱ्या मॉक टेस्टमध्ये फुल लेंथ परीक्षेमध्ये सातत्यानं जेव्हा 550च्या प्लस मार्क्स मिळतील तेव्हा कुठे शेवटच्या परीक्षेत तुम्हाला 500 550 मार्क्स मिळू शकतात. कारण
खूप आपण ऐकतो की बाबा एक्झामला गेलो, मी ब्लँक झालो, मी घाबरलो, किंवा मग फिजिक्स खूप टफ वाटलं मला, मग त्यामुळे माझा कॉन्फिडन्स गेला, किंवा मग पेपर फार लेंदी होता. हे असे जे उत्तर मुलांचे येतात शेवटच्या टप्प्यात, त्याचं कारणच हे एक आहे की मुलं कंबाईनली जे 720 मार्काच्या टेस्ट असतात त्या फार कमी देतात. माझ्या मुलांना जरूर आग्रह येतं की तुम्ही साधारण 30, मिनिमम 30, शेवटच्या 10-12 दिवसामध्ये 30 ते 35 मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. 100% तुमचा स्कोअर चांगला येईल. कारण बघा, तुम्ही ऑलरेडी टॉपिक वाईज रिव्हिजन करून टेस्ट दिला, मग सब्जेक्ट वाईज दिल्या, नंतर तुम्ही फुल लेंथ दिल्या, तर निश्चितपणे तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह होऊ शकतो. खूप पालकांचं असं म्हणणं आहे सर की अभ्यासच फार केलेला नाही, मग आता टेस्ट सिरीजचा फायदा होईल का? होईल. बघा, तुम्हाला याच्यापूर्वी फार फायदा नसेल केला तर तुम्हाला कुठेतरी स्वतःला म्हणजे काहीतरी ठरवावं लागेल किंवा ठीक आहे, आपण आता फिजिक्सला फार जास्त काही करू शकत नाही, पण केमिस्ट्री आणि बॉटनी झुलॉजीमध्ये आपण मॅक्झिमम कसं करता येईल, प्रयत्न करून अभ्यास कसा वाढवता येईल किंवा रिव्हिजन करून टेस्ट देऊन कसा आपला स्कोअर इम्प्रूव्ह होईल, यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येऊ शकतो. म्हणून जेवढे काही पालकांचे प्रश्न होते किंवा विचारणं होती की बाबा शेवटच्या 40 दिवसात आम्ही काय केलं पाहिजे, मुलांनी काय केलं पाहिजे, त्या अनुषंगानं हा व्हिडिओ आपण आता तुमच्यासाठी देतोय. तुम्ही ह्या सगळ्या बाबी समजून घ्या आणि मॅक्झिमम टेस्ट तुम्ही द्याव्या, असं माझं याच्यामध्ये तुम्हाला सल्ला आहे. परंतु टेस्ट देताना रिव्हिजन करून टेस्ट द्यावा, हे पण फार महत्त्वाचं. नाही तर नुसता टेस्ट देतोय, रिव्हिजन करणं पण गरजेचं आहे. ऑन एन ॲव्हरेज 1-1.5 तास तुम्ही रिव्हिजनला आणि त्याच्यानंतर किमान 2-3 टेस्ट, त्यावर 50-60 न्यूमेरिकल्स तुम्ही सोडवावेत. अशा पद्धतीने जर तुम्ही गेला तर निश्चितपणे पुढच्या 40-42 दिवसामध्ये तुमचे सगळे रिव्हिजन होऊन, तुमच्या एक्झाम होऊन, फायनल एक्झामला तुम्ही प्रिपेअर व्हाल. या संदर्भात जर तुम्हाला कुठली हेल्प लागत असेल की बाबा आपलं तुमच्याकडं टेस्ट सिरीज नाही आहे किंवा तुमच्याकडं एवढे पेपर्स उपलब्ध नाही आहे, तर त्या संदर्भात आपल्याला काही हेल्प लागली तर तुम्ही मला निश्चित व्हॉट्सअप करा. माझा नंबर आहे 9481121212, किंवा हा व्हिडिओ जिथं आपण पोस्ट करतो त्या कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा तुमचा मोबाईल नंबर. तुम्हाला ऑफिसकडून कॉल केला जाईल आणि तुम्हाला आमच्याकडून सुद्धा एक टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केल्या जाऊ शकते. अर्थात ही पेड टेस्ट सिरीज असेल, कारण आपण या संदर्भात एक ऑनलाईन मोठ्या प्लॅटफॉर्म सोबत टाईप केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज दिलेली आहे. सो या ठिकाणी मी थांबतो. काही अडचण असेल तर निश्चित फोन करा, मेसेज करा. धन्यवाद. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.